लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. या अगोदरही 2 वेळेस बलात्काराच्या प्रकरणातच जो हरामखोर तुरुंगात जातो आणि तरी सुद्धा त्या जनावराला या समाजात खोल्या सांडासारखं सोडलं जातं, तोच हिजड्याची अवलाद तिसऱ्यांदा एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करतो, तिची हत्या करतो आणि त्या चिमुकल्या देहाला शेणाखाली पुरतो. या काही साध्या गोष्टी नाहीत. बोलताना सुद्धा अंगावर काटा येतोय. आणि हे मुख्यमंत्री सांगतायत की त्याला अजूनही फाशी देता येत नाही आणि कायद्याच्या लूपहोलचं ज्ञान सांगतायत. अरे, जर पहिलीच नीट जख मारली असती आणि त्या भडव्याला सोडला नसता तर त्या चिमुकलीवर ही वेळ आलीच नसती. क्रौर्याची इतकी परिसीमा पार करूनही जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही भाषा असेल तर अभिनंदन. आपण फक्त आणखी गुन्हेगारांना प्रेरणा देतोय की या आणि लुटा आमच्या बहिणींच्या इज्जती. तुम्ही सिद्ध आरोपी असूनही तुम्हाला फाशी होणार नाही. भावांनो, आज फडणवीसांचा हा व्हिडिओ पाहून मनाला इतकं वाईट वाटत आहे ना की ते शब्दातही सांगता येत नाही. हे राजकारणी हरामखोर एका रात्रीत पक्षपोळी करून आपली सरकार बनवतात आणि या हरामखोरांना 3 वेळा बलात्कार केलेल्या नराधमाला फाशी देता येत नाही. विचार करा, जर त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीच्या जागी ह्या फडणवीसांची मुलगी असती तर हेच शब्द असते का यांचे? न्याय तर देणं नाहीच, पण जे न्यायाची मागणी करतायत त्यांच्यावरही लाठीचार्ज करायला सांगतात हे राजकारणी हरामखोर. बिहारपेक्षाही भयंकर परिस्थिती करून ठेवली या महाराष्ट्राची यांनी. आपल्या छत्रपती शिवरायांनी जर आजची ही महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतील.